नमस्कार, मी साक्षी भांचा. न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी. इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. हंगामातील 47वा सामना जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता होणार आहे. दोन्ही संघ या हंगामात दुसऱ्यांदा एकमेकांसमोर येणार आहे. गेल्या सामन्यात गुजरातने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर 58 धावांनी पराभूत केलं होतं आणि गुजरातने या मोसमातील 8 पैकी 6 विजय तर 2 पराभवांसह 12 गुण आहेत. तर राजस्थानचे 9 पैकी फक्त 2 सामने जिंकलेत आणि 7 पराभव पत्करलेत. ऑलराऊंडर कृणाल पांड्या आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 6 विकेट्सने धुव्वा उडवलाय. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 163 धावांचं आवाहन दिलं होतं. मात्र आरसीबीने हे आवाहन 4 विकेट्स गमावून 18.3 ओव्हर्समध्येच पूर्ण केलं आणि आरसीबीचा हा या मोसमातील एकूण 7वा विजय ठरलाय, तर दिल्लीचा हा 3रा पराभव आहे. मुंबई इंडियन्सने IPL 2025 मध्ये वानखेडे स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स 54 धावांनी धमाकेदार विजय मिळवलाय. तर मुंबईने लखनौला विजयासाठी 216 धावांचं आवाहन दिलं होतं. मात्र मुंबईने लखनौला 20 ओव्हर्समध्येच 161 रन्सवर ऑल आउट केलंय आणि मुंबईने यासह हा सामना देखील जिंकलाय. मुंबईचा हा या मोसमातील एकूण 6वा तर सलग 5वा विजय ठरलाय. मुंबई इंडियन्सचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव याने लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात इतिहास घडवलाय. सूर्याने रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली यासारख्या दिग्गज फलंदाजांना मागे टाकत कीर्तिमान केलंय. सूर्या IPL मध्ये इतिहासात सर्वात वेगवान 4000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलाय. वुमेन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात ट्राय सिरीज 2025 स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने यजमान श्रीलंकेवर आर प्रेमदासा स्टेडियम कोलंबो येथे 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवलाय. श्रीलंका वुमेन्स टीमने विजयासाठी महिला ब्रिगेड समोर 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंडियाने हे विजयी आव्हान 29.4 ओव्हर्समध्येच 1 विकेट्स गमावून पूर्ण केलंय. मुंबईत मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत पूर्ण षटकं न टाकल्याबद्दल लखनौवर दंड ठोठावण्यात आलाय. लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार ऋषभ पंतला स्लो ओव्हर रेटसाठी 24 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. या व्यतिरिक्त प्लेइंग 11 मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना, ज्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअरचा समावेश आहे, त्यांना 6 लाख रुपये किंवा त्यांच्या मॅच फीच्या 25% रक्कम आता भरावा लागणार आहे. 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर भारत सरकारने आता पाकिस्तान विरुद्ध एक मोठा निर्णय घेतलाय. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरसह अनेक पाकिस्तानी चॅनल्सच्या YouTube चॅनल्सवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानी माध्यमांच्या YouTube चॅनलचा देखील समावेश आहे. याशिवाय भारतीय YouTube व्यापाऱ्यांसाठी अर्जू काझमी आणि सय्यद मुझम्मिल शाह यासारख्या पाकिस्तानी चॅनल्सवर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. बेळगावमधील विनायकनगर सिंधी कॉलनी येथे सुरू असलेल्या IPL वरील सट्ट्याच्या जाळ्याचा पर्दाफाश झालाय. CN पोलिसांच्या विशेष पथकाने अड्ड्यावर छापा घालून दोघांवर गुन्हा नोंदवलाय. उद्धव रोचलानी आणि करण यू रोचलानी अशी त्यांची नावे आहेत आणि त्यापैकी उद्धव याला पोलिसांनी अटक केली आहे, तर करण हा फरार झालाय. आणि या बातमीसह आपण स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.